नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत. मी प्रसाद काथे. जगभरात कोरोना संसर्गाचा धसका क्षणाक्षणाला वाढतोय. या प्रभावातून भारतही दूर नाही. यंदा धुळवड खेळू नका असा सल्ला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलाय. आता मोदींनी सल्ला दिला असल्यानं तो न पाळण्याचा हट्ट काही जण करू शकतात, पण ते त्यांच्यावर सोडूया. याच दरम्यान तुमच्या आमच्या मोबाईलवर कोरोनापासून स्वतःला वाचवण्यासाठी तुम्ही काय करावं आणि काय करू नये याचे खंडीभर मेसेज आलेले असतील. अमुक केलं तरच तुम्हाला कोरोना होणार नाही अशी काही माणसं पण तुमच्या आजूबाजूला नक्की घोंगावत असतील. या सगळ्यामुळे वातावरणात भीती क्षणाक्षणाला वाढतीये. भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशाला कोरोना विषाणूबाबत इतकं घाबरण्याची गरज आहे का? कोरोना रोखण्यासाठी विशिष्ट उत्पादनच वापरा असा आग्रह का केला जातोय? विषाणू संसर्ग ही उत्पादनं खपवण्याची छुपी बाजारपेठ आहे का? विषाणू संसर्ग भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशाला कसा टाळता येईल? कोरोनासाठी गुणकारी काय? आयुर्वेद, ॲलोपॅथी, युनानी की होमिओपॅथी? या आणि अशा अनेक प्रश्नांवर आजची लक्षवेधी चर्चा. कोरोनाच्या भीतीचा फायदा कुणाला? नमस्कार. या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होत आहेत विवेक पत्की, उपाध्यक्ष ग्राहक पंचायत, डॉक्टर विक्रांत पाटील, हे पेशानं आयुर्वेदाचार्य आहेत त्यामुळे त्यांना वैद्यही म्हणता येऊ शकतं. डॉक्टर अमोल अन्नदाते हे आरोग्य विश्लेषक आहेत. डॉक्टर अविनाश भट्टड मानसोपचार तज्ज्ञ आहेत आणि महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत थोड्याच वेळात आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. आपण या सर्व मान्यवरांचं चर्चेमध्ये स्वागत करतोय. मला पहिला प्रश्न अगदी थेट या क्षणाला मानसोपचार तज्ज्ञ या नात्यानं डॉक्टर अविनाश भट्टड यांना विचारायचं आहे. अविनाश भट्टड, भारताला कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीचा मास हिस्टेरिया झालाय का? भीतीची सार्वत्रिक लागण सर्वाधिक जास्त झाली आहे का? सगळ्यात आधी असं म्हणेल मी, अश्विन भट्टड आहे माझं नाव. अच्छा. आता हे बघा, जेव्हा केव्हा अशी कोणताही मास हिस्टेरिया म्हणूया किंवा बघा, मानवी मनाची जी उकल आहे ना ती सगळ्यात जास्त भीतीच्या वातावरणातच होते. तर आता ती भीती कसली असो, मग ती युद्धाचं सावट असो एखाद्या वेळेस देशावर किंवा कोरोनासारख्या एखाद्या संसर्गाची भीती असो. आपण हे भूतकाळातही बघितलं आहे की जेव्हा सार्स हा विषाणू आला होता 2012-13 मध्ये, तेव्हाही अशाच प्रकारचा एक मास हिस्टेरिया आपल्या देशात बघायला मिळाला होता. तुम्हाला इथे मी एक रोचक किस्सा सांगू इच्छितो. आज दुपारी आमचे ओळखीचे डॉक्टर आहेत जे इथे गव्हर्नमेंट सेटअपमध्ये काम करतात. तर त्यांनी मला हा रंजक किस्सा सांगितला की जेवढे तिथं ॲडमिट पेशंट्स आहेत त्यांच्या रिलेटिव्ज लोकांनी आजूबाजूच्या मेडिकल स्टोअरमध्ये आणि जिथे कुठे मास्क मिळतात ते सगळे त्यांनी विकत घेऊन घेतलेत. आणि इवन डॉक्टर लोकांना घालायला लवकर मास्क मिळत नाही आहेत. बरोबर आहे अगदी. तर आतापर्यंत एकही कन्फर्म केस नागपुरात तरी नाही आहे कोरोना व्हायरसची. अगदी बरोबर आहे. आणि डॉक्टर भट्टड, आपण ज्या पद्धतीने नागपूरचा उल्लेख करताय, बऱ्याच ठिकाणी तर केवळ आणि केवळ सांगो वांगी अमुक ठिकाणी आला कोरोनाचा रुग्ण, तमुक ठिकाणी आला कोरोनाचा रुग्ण, अशा नुसत्या आणि नुसत्या बातम्या पसरून लोकांच्या मनात विनाकारण भीती वाढत चाललेली आहे. डॉक्टर अमोल अन्नदाते आपल्या सोबत आहेत. स्वतः ते पेशाने तर डॉक्टर आहेतच, पण एकूणच आरोग्य विषयक विविध प्रकारच्या व्यवसायावर त्यांचं बारीक लक्ष असतं. डॉक्टर अमोल अन्नदाते, या भीतीचा उद्गाता कोण आणि या भीतीचा सगळ्यात मोठा फायदा उचलणारा कोण? खरं तर भीती आपल्याकडे, मला मोठं आश्चर्य वाटतं की चांगलं राहण्यासाठी, चांगल्या आरोग्याच्या सल्ल्यासाठी कोरोना सारख्या साथींची गरजच काय, हा एक मोठा प्रश्न आहे. अगदी. खरं तर अजून भारतामध्ये काही 4 ते 5 रुग्ण जरी संशयित असले तरी महाराष्ट्रात अजूनही एकही रुग्ण याचा आढळलेला नाहीये कोरोनाचा. आणि वर्ल्ड इकॉनॉमीवरती
चीन, अमेरिका, वेगवेगळ्या देशांमध्ये ट्रॅव्हलवर जो परिणाम होतोय त्याच्यामुळे जागतिक पातळीपासून तर अगदी स्थानिक पातळीपासून याच्यावरती बातम्या येणं साहजिक आहे. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका आहे डॉक्टरची, फॅमिली डॉक्टरची, हे अगदी जबाबदारीने सांगण्याची की या कोरोनाला घाबरू नका. हा उगम अर्थात आता वुहान मधून याचा झालेला असला आणि हे रुग्ण असले तरी आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की जवळपास 90 ते 95% रुग्ण याचे बरे होत आहेत, बरे होणारे आहेत. अगदी अगदी डॉक्टर अन्नदाते फार फार अत्यंत आश्वासक अशा स्वरूपाचं आपण विधान केलं. मी तुम्हाला थांबवतो यासाठी कारण ते विधान पुन्हा एकदा करण्याची गरज आहे. पहिला मुद्दा डॉक्टर अन्नदातेंनी काय सांगितला, घाबरण्याची गरज नाही. दुसरा मुद्दा त्यांनी काय सांगितला, आता 95% कोरोनाचे रुग्ण बरे होत आहेत, त्यामुळे कृपया घाबरून जाऊ नका. जे व्हिडिओज तुमच्या मोबाईलवर येत आहेत की एखादा उभ्या उभ्या माणूस पडतो, अचानक थरथरायला लागतो, तो मरून जातो, अशा प्रकारचे सगळे व्हिडिओज हे पहा अवश्य, पण त्याच्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी एकदा त्याची खातरजमा करा. डॉक्टर अन्नदाते, पुढचा मुद्दा आता मी तुमच्याकडे येतो घेऊन, तो असा आहे की या कोरोनाच्या निमित्तानं फार्मास्युटिकल कंपन्यांमध्येही मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध सुरू झालंय का? नक्कीच. याच्या मी एक जागतिक जे युद्ध पेटलंय ते मी आवर्जून सांगू इच्छितो. रेमडेसिवीर हे जे औषध आहे, रेमडेसिवीर अशा नावाचं एक औषध आहे आणि मुळात याचं अमेरिकेच्या एका कंपनीने 3 वर्षापूर्वी या कंपनीचं इबोलासाठी पेटंट फाईल केलं होतं. जसं कोरोनाची साथ ही चीनमध्ये सुरू झाली, जिथून वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी मधूनच हा व्हायरसचा शोध लागला, तिथून निदान कळलं, त्यांनी तातडीने या आजारासाठी, रेमडेसिवीर साठी जपान सरकारकडे लगेच पेटंट फाईल केलं. याचा अर्थ काय होतो समजून घ्या, कारण हे खूप मोठं जागतिक अर्थकारण आणि जागतिक फार्मा कंपन्यांचं युद्धाशी हे निगडित आहे. याच्यामुळे अमेरिकन कंपनीला आता चीनमध्ये औषध विकताना आधी वुहान इन्स्टिट्यूट आणि चीन सरकारची परवानगी घ्यावी लागते आणि त्यांना तसं करू द्यायचं नाहीये. त्यांना काहीही करून स्वतःच्या त्या साथीवरचं औषध स्वतःच्या देशातल्या कंपनीलाच मिळवून द्यायचंय आणि वुहान इन्स्टिट्यूटलाच ते मिळवून द्यायचंय. तर आपण बघतोय की एकीकडे एका आजाराने सगळे लोक भयभीत होत आहेत की आपण मरतोय आणि त्याच बाजूला दुसऱ्या बाजूला फार्मा कंपन्यांकडून कशा प्रकारे आपलं औषध खपवण्याच्या साठीचा एक नवा छुपा अजेंडा राबवला जातोय. अमोल अन्नदाते, या उत्तरासाठी धन्यवाद. पण या निमित्तानं आणखीन एक गोष्ट मला आठवतीये. काही वर्षांपूर्वी आपल्या सगळ्यांना आठवत असेल, स्वाईन फ्लूची लागण मोठ्या प्रमाणात होत होती. स्वाईन फ्लू असेल किंवा या फ्लू आडनाव असलेल्या कोणत्याही रोगाच्या लागणीच्या संदर्भात तुम्ही बाजारात गेलात तर काय करा, तुम्हाला टॅमी फ्लूच्या गोळ्या घ्यायला सांगितल्या जातात. आता अत्यंत गंमतशीर भाग असा आहे की या टॅमी फ्लूच्या गोळ्यांचं उत्पादन करणारा कंपनीतला मालक कोण होता, तर तो अमेरिकेतला एक प्रचंड मोठा उद्योगपती होता आणि तो अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतला उमेदवार सुद्धा राहिलाय. अमोल अन्नदाते, मला वाटतं कदाचित ही गोष्ट तुम्हाला आठवत असेल आणि त्याही वेळेला मोठ्या मोठ्या रांगा लावून आपण मास्क खरेदी करण्याच्यासाठी, तोंडावर लावण्याचे मास्क खरेदी करण्याच्यासाठी हट्टाग्रहानं झपाटलेलो होतो. अमोल अन्नदाते, बरोबर बोलतोय? नक्की. या गोष्टीवर याला मी मास्क हिस्टेरिया असं म्हणेल. जे तुम्ही मास्क हिस्टेरिया म्हणतो त्याला मी मास्क हिस्टेरिया असं म्हणेल. आणि मास्कच्या वापराबद्दल अत्यंत अधिकारवाणीने मी हे सांगू इच्छितो की मास्कचा वापर कोरोनाचं निदान झालेल्या रुग्णाला त्याच्याकडून इतरांना होऊ नये म्हणून करायचा आहे. आपल्याला लगेच होऊ नये आजूबाजूच्यांकडून म्हणून सध्या करायचा नाही, पुढेही करण्याची गरज नाही. अगदी हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आता याच निमित्तानं मी चर्चेला थोडं पुढे नेतो. आपल्या बरोबर महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत माजी जोडले गेलेले आहेत. माजी आरोग्य मंत्री ते आहेतच, पण त्याचबरोबर आत्ताच्या घडीला सुद्धा विद्यमान महाराष्ट्रातल्या सरकारला कोरोनाच्या संदर्भातले विविध सल्ले ते देत आहेत. आपल्या सोबत आता स्टुडिओमध्ये ग्राहक पंचायतीचे उपाध्यक्ष विवेक पत्कीही जोडले गेले, त्यांचेही स्वागत. मी आधी डॉक्टर दीपक सावंत यांना एक प्रश्न विचारतो. डॉक्टर साहेब, आजकाल कोणीही उठतोय आणि तोंडाला लावायला एक मास्क विकत घेण्याच्या साठीची चिंता घेऊनच दिवसभर घालवतोय की बाबा रे, मला मास्क कसा मिळेल. बरं, तो मास्क घेण्याच्यासाठी त्याला N95 नावाचं एक लेबल जोडण्यात आलंय. या प्रकारचा मास्कच्या संदर्भातला एका विशिष्ट कॅटेगरीचा, एका विशिष्ट उत्पादनाचा आग्रह करण्याची गरज नाही असं महाराष्ट्राच्या विद्यमान आरोग्यमंत्र्यांनी वारंवार सांगितलंय. ते असं म्हणतात की एक साधा, स्वच्छ
हातरुमाल सुद्धा खोकला आल्यानंतर तोंडासमोर धरायला पुरेसा आहे, तो स्वच्छ असलेला बघा. आता डॉक्टर दीपक सावंत, याच निमित्ताने मला सांगा की मग ह्या मास्कच्या काळ्या बाजाराच्या त्याचबरोबर विशिष्ट मास्क खपवण्याच्या साठीचा पण हा प्रचार असू शकतो का? डॉक्टर दीपक सावंत. नमस्कार. नमस्कार. सर्वात प्रथम म्हणजे मी सांगू इच्छितो की जसं आपण स्वाईन फ्लूच्या वेळी सांगत होतो की मास्कची गरज नाही आहे, मास्क हा पेशंटसाठी असतो, पेशंटसोबत राहणाऱ्या त्यांच्या अटेंडंटसाठी असतो आणि सर्वसामान्य माणसांनी कोरोना होऊ नये म्हणून मास्क वापरणं हे चुकीचं आहे. कारण मास्क हे आपण 2010 मध्ये बघितलं असेल की ज्यावेळी पुण्यामध्ये स्वाईन फ्लू आला होता त्यावेळी लोक मास्क बांधून तोंडावरती फिरत होती. सिंगापूरची आपण काही चित्र बघितली असतील तर या मास्कमुळे उलटं इन्फेक्शन वाढण्याचा धोका असतो, कारण मास्कचं डिस्पोजल हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे माझी अशी आपल्या मार्फत सर्वांना विनंती आहे की मास्कचा आग्रह करू नका. आणि जे काही आरोग्यमंत्र्यांनी सध्याच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलंय की 4 घडीचा रुमाल तुमच्या तोंडासमोर धरला तर आपले तोंडातून उडणारे जे काही कण आहेत म्हणजे हवेच्या मार्फत किंवा ज्याला आपण ड्रॉपलेट असं म्हणतो ते दुसऱ्याच्या अंगावरती आपल्याला जर संसर्ग झाला असेल तर ते उडू नयेत यासाठी ही काळजी घ्यायची आहे. त्यामुळे मास्कचा आग्रह कोणी धरू नये आणि मास्कचा काळा बाजार करणाऱ्यांसाठी मी देखील माननीय मुख्यमंत्र्यांना सूचित केलं आहे की आपण FDAला सांगून अशा प्रकारचे जे कोणी काळा बाजार करत असतील तर त्यांच्यावरती आळा घाला. बरोबर. डॉक्टर दीपक सावंत, अत्यंत महत्वाची माहिती आपल्या या निमित्तानं चर्चेत आलेली आहे की मास्कचा आग्रह करण्याची गरज नाही, दुराग्रह तर टाळलाच गेला पाहिजे. पण त्याचबरोबर एक ग्राहक या नात्यानं एक सर्वसामान्य माणूस ज्या वेळेला बाजारात जातो आणि त्यावेळेला विशिष्ट प्रकारच्या मास्कचा आग्रह धरतो, तो मास्क त्याला चढ्या दरानं विकला जातो आहे, काळ्या बाजाराच्या माध्यमातूनच उपलब्ध होतोय, अशी स्थिती येत असेल तर त्यानं ग्राहक म्हणून कशी लढाई लढावी? खर तर हा प्रश्न ऐकल्यानंतर कदाचित तुम्हाला कोणाला असं वाटेल की माणूस आधी स्वतःचा जीव वाचवेल की कायदेशीर लढाई लढायला जाईल, पण तरीही तुम्हाला मिळणारं औषध हे तुम्हाला तुमच्या न्याय हक्कानंच मिळालं पाहिजे, हा आग्रह आहे. माझ्यासोबत पत्की साहेब आहेत. पत्की साहेब, आपलं उत्तर अपेक्षित करतो. नमस्कार. सर्वप्रथम एक दुरुस्ती करतो, मी मुंबई ग्राहक पंचायतीचा माजी उपाध्यक्ष आहे. ठीक आहे. आता मी जी काही चर्चा ऐकत होतो त्यावरनं बहुतेक लोकांनी असं सांगितलं की मास्कची तशी खरी म्हणजे गरज नाही. पण मला स्वतःला असं वाटतं की काही विशिष्ट परिस्थितीमध्ये, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याला विमानातनं ट्रॅव्हल करायचं असेल किंवा आपल्या लोकल गाड्या आपण बघतो तर त्या लोकल गाड्यांमध्ये देखील भरगच्च गर्दी असते आणि त्यामुळे काही विशिष्ट परिस्थितींमध्ये मास्कची आवश्यकता लागू शकते. नाही, पण आता या गोष्टी डॉक्टरच सांगतायत की मास्क हा कधी घालायचा आहे, जर तुम्हाला कोरोना झाला असेल तर, अन्यथा तुम्ही साधा रुमालही वापरू शकता. मी तुम्हाला ग्राहकाच्या नजरेतून एक गोष्ट विचारतोय की मास्क चढ्या भावानं विकले जाणं, मास्कच्या संदर्भातला काळा बाजार होणं, हे रोखण्यासाठी काय करावं? मुळात 2 एजन्सीज आहेत की ज्या याच्या बाबतीत सक्रिय व्हायला पाहिजे आणि सरकारने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. उदाहरणार्थ एक एजन्सी म्हणजे मेट्रोलॉजी डिपार्टमेंट, वजनमाप खातं. जी काय MRP लिहिलेली असेल त्याच्यापेक्षा जास्त चढ्या दराने विकणं हा गुन्हा आहे. आणि दुसरं म्हणजे GSTचं डिपार्टमेंट, कारण जेव्हा तुम्ही किंमत एक दाखवता आणि विकता दुसऱ्यानी, तर ह्या 2 लोकांनी मला वाटतं सक्रिय व्हायला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे आपले जे ड्रग एन्फोर्समेंटची लोक आहेत त्यांनी देखील रॅन्डम चेक्स नकली कस्टमर्स पाठवून केले पाहिजेत असं मला वाटतं. ठीक आहे. आपण कोणी दोषी केमिस्ट आढळेल त्याला त्याचं लायसन्स रद्द करावं. अगदी अगदी ही एक माहिती झाली. आपल्या बरोबर आयुर्वेदाचार्य आहेत डॉक्टर विक्रांत पाटील, त्यांच्याकडे आपण जाऊच, पण तत्पूर्वी मी पटकन एकदा अमोल अन्नदाते यांना चर्चेत सहभागी करून घेतो. तो यासाठी अमोल अन्नदाते, आत्ताच्या घडीला आपण मास्कची चर्चा केली, औषधांचीही चर्चा केली. मला एका गोष्टीचा खुलासा आणखीनच हवा आहे की विशिष्ट उत्पादनं या विषाणू संसर्गाच्या आडून जागतिक पातळीवर खपवण्याच्या साठी पण काही लॉबी कार्यरत असतात का? नक्कीच. सगळ्यात महत्वाचं याच्यात आहे, अमुक एक मागच्या वेळी स्वाईन फ्लूच्या वेळी हे झालं होतं, अमुक एक साबण आमचा आहे आणि तो वापरला तर हमखास तुमचं कोरोनानी रक्षण होईल, अमुक एक हँडवॉश आहे,
अमुक एक स्टरलायझर आहे, अमुक एक टॉयलेट पेपर आहे, अगदी इथपर्यंत सुरू आहे. ऑस्ट्रेलियामध्ये टॉयलेट पेपर्सच्या नावाने ही मार्केटिंग सुरू आहे प्रसादजी. अगदी. तर मला वाटतं काही गरज नाही, अगदी आपलं घरातलं साधं साबण किंवा फार फार तर तुम्ही लिक्विड हँडवॉश वापरला आणि तो कुठल्याही कंपनीचा असू द्या, काही हरकत नाही. फक्त हात धुताना ते नीट धुतले गेले पाहिजे, पूर्ण वरवर नको, अगदी मागच्या तुमच्या मनगटापर्यंत तुम्ही धुवा. कुठल्याही एका उत्पादनाने हे टळू शकेल असं मुळीच नाही. म्हणून या अशा जाहिराती पहिल्या पानावर तुम्हाला दिसायला लागणार आहेत येत्या आठवड्यात, त्याच्यावर मुळीच विश्वास ठेवू नका. अगदी अमोल अन्नदाते, आपण फार याही संदर्भात महत्वाची माहिती दिलीत. डॉक्टर दीपक सावंत यांच्याकडे एकदा पटकन जाणार आहोत. अत्यंत मर्यादित वेळेसाठी ते आपल्या सोबत आहेत, कारण आता कोरोनाच्या संदर्भातल्या एका आणखीन बैठकीला त्यांना जायचंय. त्यामुळे मी पुढचा प्रश्न खरं तर त्यांना विचारतोय. डॉक्टर दीपक सावंत, आत्ताच्या घडीला तुम्ही कोणतं हँड सॅनिटायझर वापरा याचा प्रचार सुरू झालेला आहे, तुम्ही कशा पद्धतीचे डिस्पोजेबल मास्क वापरा याचा प्रचार सुरू झालाय. हा सगळा निरर्थक आहे. याच्यातून कंपन्यांचं भलं होतंय. कंपन्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्याकडून खिशातून पैसे काढून घेत आहेत, ही वस्तुस्थिती. आणि त्याही बरोबर तुम्ही एक अत्यंत महत्वाचा मुद्दा सांगितलात की वापरलेल्या वस्तूंचा डिस्पोज ऑफ करण्याच्या, म्हणजे त्यांना नष्ट करण्याच्यासाठीचं एक नवं संकट देशांसमोर उभं राहत आहे. मला तुम्हाला विचारायचंय की ज्या प्रगत राष्ट्रांमध्ये, मी अगदी थेट विचारतो, ज्या प्रगत राष्ट्रांमध्ये स्वच्छतेच्या बाबतीत कमालीची काळजी घेतली जाते, त्या प्रगत राष्ट्रांमधल्या विविध प्रकारच्या वैद्यकीय उत्पादनांना खपवण्याच्या साठी विषाणू संसर्गाचा जागतिक प्रचार माध्यमांच्या आडून होतो का? नाही, याची शक्यता आहे. मी एकदमच नाकारत नाहीये. पण आपण जे सांगितलं की कोणता वापरावा कोणता वापरू नये, हँड सॅनिटायझर असेल किंवा मास्क असेल, तर याच्या बाबतीमध्ये कोणाचंही काही असं स्पेशल मत नाहीये असं मी सांगू इच्छितो. उलट आपल्याला लोकजागृतीची गरज आहे की कोरोनाचे सिम्पटम्स काय, कोणी कधी डॉक्टरकडे जावं, ह्याचं महत्त्वाचं आहे. आणि मला आपल्या माध्यमातून असं सांगायला वाटते, कारण मी सरकारला पण असं सुचवलं आहे की आपले जे विद्यार्थी आहेत ते याविषयीची लोकजागृती अतिशय चांगल्या प्रकारे करू शकतात. कारण विद्यार्थी हा बेस्ट ब्रँड अँबॅसेडर असतो असं माझं मत आहे. कारण शाळेमध्ये जे काही सांगितलं जाते शिक्षकांतर्फे, तर ते जर शास्त्रीयदृष्ट्या अतिशय करेक्ट असेल तर निश्चितपणे ते आपल्या आई वडिलांना जाऊन सांगतात की मास्क वापरू नये किंवा हँड 10 ते 20 सेकंद हात धुवावेत, ते हात कसे धुवावेत, सोप वॉटरनी धुतले तरी चालतील. ह्या माध्यमातून जर आपण ती माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली, प्रत्येक शाळातून पोहोचवली, अगदी जिल्हा परिषद शाळा असेल, महानगरपालिकेच्या शाळा असतील किंवा अगदी आपल्या 3 स्टार 5 स्टार शाळा असतील, या सगळ्या शाळांच्या शिक्षकांमार्फत जर ही माहिती पोहोचवली तर मला असं वाटते की हा अफवा किंवा यावरचं जे हीच उत्पादनं वापरा, तेच टॉयलेट पेपर वापरा, हे सगळं काही कमी होईल. अगदी बरोबर आहे. आपण अफवेचा उल्लेख केला. एक आणखीन अफवा फार वेगानं पसरलेली आहे, ती म्हणजे जर समजा कुणी चिकन खाल्लं तर त्याला कोरोना व्हायरस होऊ शकतो. माझ्या आपल्या पॅनलवर या क्षणाला आता मानसोपचार तज्ज्ञ म्हणून डॉक्टर अश्विन भट्टड आहेत. त्यांना मी हा प्रश्न विचारतो. विक्रांतजी, आपल्यापर्यंत मी येतोय. यानंतरचा पुढचा प्रश्न नक्की विक्रांत पाटील यांनाच असणार आहे. आता अश्विन भट्टड यांना विचारतो. अश्विन भट्टड, चिकनच्या संदर्भातली अफवा तर एवढी भयानक परिस्थितीने पसरली आहे की चिकन उत्पादकांचं हजारो कोटीचं नुकसान तर झालंच आहे, पण 25 ते 30 रुपये किलोनी चिकन मिळायला लागलेलं आहे. अशा प्रकारची अफवा पसरवून त्या बाजारातल्या सुद्धा कोणा ना कोणाचा तरी काहीतरी हेतू असतो. म्हणजे उदाहरणार्थ चिकनच्या मार्केटला दाबा आणि त्याच्याऐवजी बकऱ्याच्या मटणाचं मार्केट वाढवा, अंड्यांचं मार्केट वाढवा, अशा प्रकारच्या व्यावसायिक खेळी पण यामागे असतात का? असू शकते, पॉसिबिलिटी आहे. पण याच्यात बघा दोन गोष्टी, एक म्हणजे सायकॅट्रिस्ट म्हणून मी सांगू इच्छितो. आता हे बिझनेस किंवा इकॉनॉमी बद्दल मला मुश्किल आहे सांगणं. एक दोन गोष्टी याच्यात असतात बघा, की काही लोक असतात की जे ह्या परिस्थितींचा फायदा उधळण्याची कोशिश करतात, हे मात्र नक्की. आणि काही लोक असे असतात की जे खरंच त्या गोष्टींमध्ये एवढा विश्वास करतात की त्यांना वाटते खरंच असं काहीतरी करल्याने होईल. जसं उदाहरणार्थ काही लोकांना वाटेल की बा अमुक एक प्रकारचं एक उत्पादन वापरलं तर हे प्रकार एकदम कमी होणार. एक उदाहरण सांगायचं झालं तर आपल्या देशात बघा की आतापर्यंत दात मजबूत होतील, दातात कधी कीड नाही बसणार म्हणून अमुकच टूथपेस्ट वापरा किंवा गोरं होण्यासाठी अमुकच एक क्रीम वापरा.
तर ही एक जनरल ह्युमन सायकोलॉजी आहे बघा, की जेव्हा कोणाला आश्वस्त केलं जातं की बा हा प्रकार केल्याने फायदा होईल आपला किंवा हा प्रकार केल्याने येणारं संकट टळेल, तर इन जनरल लोक त्याला फॉलो करण्याची कोशिश करतात. अगदी अगदी बरोबर आहे. आता मी आपल्या सोबत आयुर्वेदाचार्य विक्रांत पाटील आहेत, आणि त्यांना या प्रश्न विचारतोय. प्रवृत्तीचा विक्रांत काही पाटील, लोकं माझा पुढचा व्यावसायिक प्रश्न फायदा आपल्याला हाच आहे की खाद्यपदार्थांच्या आडून कोरोनाच्या संसर्गाची एक प्रकारे नकारात्मक प्रचार मोहीम राबवली जाते. तुमच्या लेखी कुठला असा खाद्यपदार्थ आहे की तो खाल्ला की कोरोना होतो आणि कुठला असा खाद्यपदार्थ आहे की तो खाल्ला की कोरोना पळून जातो? म्हणजे खरं तर हा खूप विनोदी प्रश्न आहे. मी गेल्या 10 ते 15 दिवसापूर्वी माझ्या फेसबुक वॉलवरती एक पोस्ट टाकली होती की गोमूत्र आणि ह्या सगळ्या गोष्टींनी घेऊन लोक आजकाल करोनाला बरं करायला निघालेत आणि हे असं जर असेल तर मग एक छोटीशी व्यंगात्मक विनोदात्मक अशी मी टाकलेली होती मुद्दामच. मुद्दा असा आहे की करोना व्हायरस ज्या गोष्टींमध्ये सर्व्हाइव्ह होतो अशा पदार्थांमध्ये आत्ता जे अंदाज बांधले जातात त्याच्यामध्ये वटवाघूळ वगैरे सारखे जे पदार्थ चायनामध्ये वापरले जातात त्यांच्यातून त्या संसर्ग होऊन इथं आला असावा असा एक अंदाज आहे. आणि दुसरा एक अंदाज असा सुद्धा आहे की खरं तर वुहानची जी व्हायरॉलॉजीची जी इन्स्टिट्यूट आहे कदाचित त्या ठिकाणी म्हणजे चीनचा एकंदरीत इतिहास जर आपण बघितलात तर अशा पद्धतीचे व्हायरस निर्माण करणं हे सुद्धा त्यांच्यासाठी अवघड नाही, हे पण आपल्याला बघायला लागेल. आणि त्याच्यातून तो बाहेर लीक झाला असणं अशी एक शक्यता आहे. आता अन्नपदार्थांच्या बाबतीत म्हणताल तर करोनाचा व्हायरस हा साधारणपणे 26-27 टेम्परेचरच्या वरती फारसा सर्व्हाइव्ह होत नाही असं आतापर्यंत WHO आढळून आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे जर कुठलाही अन्नपदार्थ मग ते चिकन असेल, मटण असेल किंवा साधं सात्विक शुद्ध शाकाहारी जेवण असेल यातलं कुठलंही जेवण जर ते व्यवस्थित शिजवलेलं असेल तर त्याच्यातून कुठल्याही पद्धतीचा संसर्ग पुढे येणार नाही हे नक्की आहे. अगदी अगदी. म्हणजे एक की जर अत्यंत आपण सहज उघड्यावर सोपी चाललं खात आठवण या निमित्तानं देता येईल की अत्यंत उत्तम शिजवलेलं मटण असेल किंवा अत्यंत रटरटवून चांगली शिजवलेली मिसळ असेल याच्यातून कोरोना काही कोणापर्यंत पोहोचणार नाहीये. मला पुढचा प्रश्न डॉक्टर दीपक सावंत यांना विचारायचा आहे. दीपक सावंत, आता एक महत्वाचा उल्लेख असा झाला की लोक काय गोमूत्रापासूनही कोरोना बरा करायला निघालेले आहेत. या अशा प्रकारच्या अपप्रचारावर सुद्धा पायबंद घालणं ही सरकारची जबाबदारी आहे. त्यासाठी तुम्ही सरकारला काय सूचना देताय? म्हणजे मी तर अक्षरशः आता इथे माझ्या हातात एक पत्र विनोदाच्या व्यंगचित्राचं घेऊन बसलेलो आहे. त्यात तर असं म्हणतायत की दारूमुळे कोरोना व्हायरस बरा होतो, अशा प्रकारचाही एक अपप्रचार सुरू झालेला आहे. म्हणजे अक्षरशः काय सांगावं आणि काय नाही सांगावं हा विनोदाचा भाग झाला. पण गोमूत्रापासून कोरोना बरा होईल, दारूपासून कोरोना बरा होईल, मांसाहार केला तर कोरोना बरा होईल, असा अपप्रचार रोखण्यासाठी तुम्ही काही सरकारला सूचना देतायत? किमान सरकारकडून तशा प्रकारच्या काही ठळक स्वरूपातल्या जाहिराती वर्तमानपत्रात येऊ शकतील? निश्चितपणे सरकारने आता जाहिराती प्लॅन केलेल्या आहेत आणि त्या निश्चितपणे पेपरमध्ये येतील की अशा प्रकारच्या अफवांवरती विश्वास ठेवू नका आणि आपण सरळ डॉक्टरांकडे जा, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि डॉक्टर जे सांगतील त्याचाच वापर करावा अशा प्रकारच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. त्याचबरोबर मी एक आपल्यामार्फत सगळ्यांना सांगू इच्छितो की एनी कॅलॅमिटी शुड नॉट बी टेकन ॲज अ अपॉर्च्युनिटी. मग तो बिझनेस असून देत का आणखीन आपलं उखळ पांढरं करण्याचा कोणीही या करोना व्हायरसचा वापर करू नये आणि हे इनह्युमन आहे असं मी सरळ सरळ सांगेन. आता करोना आलेला आहे ही गोष्ट बरोबर आहे, भारतात किती आलाय काय आलाय ह्या सगळ्या गोष्टी जरी महत्त्वाच्या असल्या तरी पण ही एक कॅलॅमिटी देशावरती नाही जगावरती आलेली आहे. त्यामुळे याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं कोणीही त्याची अपॉर्च्युनिटीमध्ये त्याचं रूपांतर करू नये, आपला बिझनेस वाढवू नये, आपल्याला त्याचा फायदा कसा होईल याच्याकडे पाहू नये असं मी आवर्जून आपल्यामार्फत सर्वांना आवाहन करतो. अगदी. डॉक्टर दीपक सावंत, आणखीन एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला विचारू इच्छितो तो असा आहे की साधारण एक 27-28 तापमानाच्या पेक्षा जास्त तापमानामध्ये कोरोना जगत नाही, कोरोनाचे विषाणू जगू शकत नाहीत. येत्या काही दिवसातच आपण सर्वजण होळी पेटवू आणि त्याच्यानंतर धुळवड खेळू. आपल्याला माहिती आहे की ज्या दिवशी होळी पेटते त्याच आसपास आपल्याकडे तापमान वाढायला सुरुवात होते आणि बऱ्यापैकी तापमान असतं. साधारण ज्या काळामध्ये धुळवड खेळली जाते त्या काळात दिवसभरात कडकडीत उन्हामध्ये 32 टेम्परेचरच्या जवळपास तापमान असतं. मग असं असताना सुद्धा धुळवड खेळू नका हा सल्ला का दिला जातोय?
धुळवड खेळू नका हा सल्ला दिला जाण्याच्या मागचं माझं असं कारण, मला जे काही कारण वाटते ते असं वाटते की लोक एकमेकांच्या खूप क्लोज संपर्कात येतात आणि एखाद्याला जर कोरोना झाला असेल किंवा तो संसर्गित असेल तर त्याचा प्रभाव दुसऱ्यावरती होऊ नये, दुसऱ्या माणसाला त्याचा संसर्ग होऊ नये एवढाच फक्त असावा असं मला वाटते. पण आपण जसं सांगितलं की उद्या उन्हाळा वाढल्यानंतर, ऊन वाढल्यानंतर आपोआप हे व्हायरस जे आहेत ते नष्ट होतील अशा प्रकारचं देखील प्रमाण आहे. पण मात्र ह्यावेळी आता काय होते की हा व्हायरस म्युटेट होतो का, त्याचं जनुकीय संरचना बदलते का हे पाहणं हे शास्त्रज्ञांचं काम आहे आणि ते काम करत राहतील. कारण स्वाईन फ्लू आता आपल्याकडे पॅन्डेमिक व्हायला लागला आहे. वर्षभर आपल्याकडे स्वाईन फ्लू दिसतो. त्यामुळे तशा प्रकारचा हा करोना होता कामा नये. पण जर दुसरी गोष्ट पाहिली तर करोनामुळे होणारे मृत्यू हे केवळ 2 ते 2.5% आहे. हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण योग्य वेळी जर काळजी घेतली, ज्यांना ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, ज्याला आपण कोमॉर्बिडिटी म्हणतो, अशा लोकांनी जर काळजी घेतली तर निश्चितपणे मृत्यूचं प्रमाण कमी होईल. आता जो WHO काल जो रिपोर्ट दिलेला आहे आणि आज जो सध्या नेटवरती आहे तो सरळ सांगतो की आपल्याला 30 ते 50 वयोगटातले लोक आहेत, पण 60 वर्षाच्या वयोगटातल्या लोकांना मृत्यू जास्त झालेला आहे. 60 वर्षाच्या वरच्या म्हणजे ज्यांना डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे अशा लोकांना आणि ज्यांना दम्याचा विकार आहे. त्यामुळे ह्या लोकांनी जर काळजी घेतली तर निश्चितपणे कोरोना आटोक्यात येईल असं माझं म्हणणं आहे. नक्की. याच निमित्ताने एक आणखीन महत्वाचा मुद्दा चर्चेत आला. डॉक्टर दीपक सावंत यांनी तो आपल्या सगळ्यांच्या समोर उपस्थित केलेला आहे की कशा पद्धतीनं आपल्याला परिस्थितीला सामोरं जायचं आहे. एक छोटीशी जाहिरातीची विश्रांती. लक्षवेधीच्या पुढच्या भागात परत येऊ, त्यावेळेला आपण जाणून घेऊ की अशा प्रकारचे विषाणू जन्माला घालून जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम करण्याच्या मागची मानसिकता काय असते, त्याच्यासाठी कशा पद्धतीने औषध कंपन्या काम करतायत आणि इतकंच नाही तर अशा प्रकारच्या विषाणू संसर्गातूनही छुपी युद्ध लढली जात आहेत का. नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपलं स्वागत. आपण थेट जाणार आहोत आयुर्वेदाचार्य डॉक्टर विक्रांत पाटील यांच्याकडे. विक्रांत पाटील, आपण एक महत्वाचा मुद्दा चर्चेत उपस्थित केलेला आहे की वुहानच्या त्या युनिव्हर्सिटीतूनच कदाचित आत्ताच्या घडीला ज्या विषाणू संसर्गाची जगभरामध्ये दहशत आहे तो कोरोनाचा विषाणू जन्माला तर घातला गेला नसेल. मी डॉक्टर विक्रांत पाटील यांना विचारतो की अशा प्रकारे विषाणू जन्माला घालणं हे वैद्यकीय क्षेत्रात विविध प्रकारच्या उपचारांसाठी गरजेचं असतं, पण जर समजा हा विषाणू हाताबाहेर गेला तर काय होतं ते आपण पाहतो आहोत. पण याच बरोबर अशा प्रकारचे विषाणू जन्माला घालण्याच्या मागे सुद्धा काही राष्ट्रीय, एक प्रकारे आंतरराष्ट्रीय धोरणही असतात का. सर, कसं पहा की खरं तर हे काही वैद्यकीय दृष्ट्या असे कुठले विषाणू तयार करणं असा काही कुठला भाग नाहीये. खरं म्हणजे विषाणू तयार करण्यापेक्षा विषाणूंवरची औषधं तयार करणं हे वैद्यकीय शास्त्राचं खरं काम असतं. पण आंतरराष्ट्रीय एकमेकांवरती दबाव तयार करणं किंवा जैविक अस्त्र तयार करणं याच्यासाठी असे कृष्णकृत्य हा शब्द सुद्धा यासाठी चांगला होईल, घाणेरडी कृत्य काही राष्ट्र करत असतात आणि ह्याची कितीतरी दाखले, कितीतरी उदाहरणं इतिहासामध्ये प्रसिद्ध आहेत. म्हणजे रशियासारख्या देशांनी किंवा शीतयुद्ध ज्यावेळेला चालू होतं त्यावेळेला असे कितीतरी प्रकार ओपन झालेले आहेत आणि हा जो काही सगळा प्रकार आहे हा त्या मानसिकतेतून असू शकतो. अर्थात हा अंदाज आहे की हा तशा पद्धतीने असू शकतं. कारण जर असं असेल तर ते वुहानच्याच शहरामध्ये का झालं, ह्याच्यामध्ये चीनच्या इतर कुठल्या शहरामध्ये हे का नाही झालं, हा थोडासा जरा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. अगदी अगदी. डॉक्टर विक्रांत पाटील, आपण जी शक्यता व्यक्त केली त्या विविध प्रकारच्या शक्यतांची चर्चा आपण करतो आहोत आत्ताच्या घडीला. कारण कोरोनाच्या निमित्तानं जी भीती जगभरामध्ये पसरलेली आहे त्याच्या आडून सुद्धा विविध प्रकारच्या घटना घडत असणार आणि त्याचाच मागोवा घेण्याचा हा प्रयत्न आहे. डॉक्टर अमोल अन्नदाते, मला आपल्याला विचारायचं आहे की कोरोनाच्या माध्यमातून ज्या प्रकारे जागतिक आरोग्य संघटना
तयार केलेला एखादा व्हायरस आहे आणि मग तो तिथून लीक झाला. तर खरं तर आजच्या घडीला 84 देशांमध्ये हा व्हायरस पसरलेला आहे जगामध्ये आणि अनेक तज्ज्ञांनी या व्हायरसच्या मायक्रोबायोलॉजीचा आता अभ्यास करून झालेला आहे ज्या ऑलमोस्ट 84 देशांपैकी 50% देशांमध्ये. तर हे पहिली गोष्ट आता तज्ज्ञांनी सांगितली आणि ती सिद्धी झाली आहे की हा नैसर्गिकरित्या संक्रमित होऊन आलेला व्हायरस आहे, ज्याला आम्ही नॅचरल स्पिल ओव्हर म्युटेटेड व्हायरस म्हणतो आमच्या भाषेमध्ये. आणि हा जेनेटिकली इंजिनियर्ड म्हणजे मुद्दामून तयार केलेला, जे आपण म्हणतो जैविक अस्त्र, अशा प्रकारचा हा व्हायरस नाही. या गोष्टीवर आता बऱ्यापैकी शिक्कामोर्तब झालेला आहे, म्हणून याच्यामध्ये कुठली कन्स्पायरसी थेअरीचा प्रश्न नाही. पण मात्र जागतिक आरोग्य संघटनेच्या बाबतीत एक खूप मोठं थोडंफार त्याला षडयंत्र म्हणावं की काय मला माहित नाही, पण ते एक जागतिक आरोग्य क्षेत्रामध्ये आणि एक अंतर्गत आतल्या गटामध्ये याची आता दबक्या आवाजात चर्चा सुरू झालेली आहे. ते असं आहे की 7 जानेवारीला चीनमध्ये पहिला रुग्ण हा डायग्नोज झाला, त्याचं निदान झालं. 20 जानेवारी पर्यंत हा चीनमध्ये सगळीकडे पसरलेला होता आणि जवळपास 25 जानेवारी पर्यंत हा दुसऱ्या देशांमध्ये पसरायला लागलेला होता. 29-30 जानेवारी पर्यंत हा जवळपास 17 देशांपर्यंत पोहोचलेला होता चीनच्या माध्यमातून. तरीही एक जवळपास 1.5 महिन्यानंतर म्हणजे 3-4 फेब्रुवारीच्या आसपास किंवा जानेच्या 31 तारखेच्या आसपास इतका वेळ घेतला जागतिक आरोग्य संघटनेनी ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी म्हणजे जागतिक आता इमर्जन्सी झालेली आहे जाहीर करायला. आणि याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट आहे की आजही 84 देशांमध्ये हा आजार पसरलेला असतानाही, ज्याला पॅन्डेमिक म्हटलं जातं, की जो सगळ्या जगामध्ये आता पसरलेला आहे, जागतिक साथ आहे, असं अजूनही जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेलं नाही. पण आता याच्या मागची कारण काय असतील? जागतिक आरोग्य संघटना ही म्हणजे आपल्या सरकारांसारखीच वागायला लागली की तुम्ही दुष्काळ जाहीर करा, दुष्काळ जाहीर करा, आपल्याकडे म्हणत बसतात आणि दुष्काळ जाहीर होत नाही. हे तसंच वागणं दिसायला लागलंय. याच्या मागचं सगळ्यात मोठा जी गोष्ट सुरू आहे त्याला जबाबदार आहेत जागतिक आरोग्य संघटनेचे डायरेक्टर जनरल टेड्रोस घेब्रेयेसुस. आणि हे इथिओपिया या देशातून आलेले तिथले माजी आरोग्य मंत्री आहेत. आणि इथिओपिया त्यांना चीन आणि त्यांचे अनेक वर्षांपासूनचे लागेबांधे, चीनला इथिओपियाने दिलेलं मोठं अर्थसहाय्य, आणि असं बोललं जात आहे की चीनने त्यांच्या अर्थकारणावर परिणाम होऊ नये म्हणून रितसर आपण ज्याला मॅनेज करणे असं म्हणतो, असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला मॅनेज केलं आणि हे उशिरा हे जाहीर करा, ही जागतिक साथ आहे हे उशिरा जाहीर करा असं टेड्रोसच्या थ्रू हे सगळं घडवून आणलं गेलं. असं जागतिक पत्रकारिता हा एक अत्यंत महत्वाचा आणि तितकाच जागतिक पातळीवरही लक्षणीय स्वरूपाचाच मुद्दा आहे. आपल्या सोबत विवेक पत्की आहेत. मी विवेक पत्कींना विचारतो, अशा प्रकारच्या घटना घडत असताना ग्राहकाला त्याच्या संरक्षणाचा हक्क मारला जातो याची जाणीव होते का? मला वाटतं आपण जसा कार्यक्रम या क्षणी करत आहात तशा अनेक कार्यक्रमांची सतत असण्याची गरज आहे. हूची मी नुकतीच एक फिल्म बघून आलो. त्याच्यामध्ये एक डॉक्टरांनी व्यवस्थित मुलाखत दिलेली आहे आणि त्यात सांगितलेलं आहे की मास्कची सर्वसाधारण माणसांना विशिष्ट परिस्थिती नसेल तर गरज नाही, फक्त हेल्थ केअर अटेंडंट्स जे असतील त्यांना त्याची गरज असते आणि जो पेशंट आहे त्याला गरज असते. आता मुळात हक्क मारला जातोय का हा भाग आहे, पण मला वाटतं आता सर्वात जास्त जर कुठल्या गोष्टीची गरज असेल तातडीची तर ती ही की ग्राहकांनी स्वतःचं संरक्षण स्वतः करायला शिकलं पाहिजे. उगाच घाबरून ओव्हर रिॲक्ट करण्याची गरज नाही. एक साधा रुमाल बहुतेक परिस्थितीमध्ये आपल्याला उपयोगी पडू शकतो. मुख्य म्हणजे इस्रायलचे जे राष्ट्रपती आहेत नेत्यान्याहू, त्यांनी जी सूचना केलेली आहे की हँडशेक करू नका, नमस्कार करा, ती मला वाटतं आपल्यासाठी एक गर्वाची गोष्ट असली पाहिजे. तसेच आपले लहानपणी संस्कार होते बघा की बाहेर न आल्यानंतर हातपाय धुवायचे. अगदी अगदी. तर त्या सगळ्या गोष्टी आता मला वाटतं बहुतेक भारतीय पद्धतीचं ग्रीटिंग, भारतीय पद्धतीच्या हे संस्कार की बाहेरून आल्यावर हातपाय धुवायचे वगैरे हे सगळं जगात पुन्हा एकदा आपल्याला ते जागतिक पातळीवर रुजवावं लागेल की काय अशी शक्यता वाटतेय. आपल्याला या निमित्ताने एक चर्चेत छोटीशी जाहिरातीची विश्रांती घ्यायची आहे. लवकरच परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागामध्ये.
नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चा करतोय कोरोना विषाणूच्या संसर्गाची भीती जन्माला घालून कोणाला जगामध्ये फायदा कमवायचा आहे. या संपूर्ण चर्चेचा हा हेतू अजिबात नाही की तुम्ही कोरोना संसर्गाला घाबरू नका. कोरोनाचा संसर्ग हा निश्चितच टाळला गेला पाहिजे. त्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी आपल्याला सांगितल्या जातील त्या डॉक्टरांच्याकडून नीट ऐका. कोणीतरी सांगोवांगी पद्धतीने एखादी गोष्ट सांगतोय म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका. मला आत्ताच्या घडीला आयुर्वेदाचार्य डॉक्टर विक्रांत पाटील यांच्यापर्यंत एक प्रश्न पोहोचवायचा आहे. डॉक्टर विक्रांत पाटील, मला या प्रश्नाचं उत्तर हवं आहे की कोरोनाच्या संदर्भातली चांगली उपचार पद्धती म्हणून एका बाजूला ॲलोपॅथी आहे, दुसऱ्या बाजूला आयुर्वेद आहे, तिसऱ्या बाजूला युनानीचे दावेदार आहेत आणि चौथ्या बाजूला होमिओपॅथीचे आहेत. आपल्याला कोणा एका पॅथीचा संदर्भ देऊन असं काही सांगता येईल की याच्यातला हा उपाय चांगला आहे, त्याच्यातला तो उपाय चांगला आहे का? सर्वसाधारणपणे माणसानं स्वतःच्या आरोग्याचं आणि आरोग्यातही स्वच्छतेचं महत्व टिकवावं यासाठीचा पुरस्कार जास्त गरजेचा आहे. बरोबर सर. मला असं वाटतं की आत्ता ही वेळ आहे ना, ही कुठल्याही एका पॅथीचं सर्वश्रेष्ठत्व किंवा महत्त्व दाखवण्याची नाही आहे. आत्ताची वेळ आहे ही प्रॅक्टिकली पॅन्डेमिक आहे आणि कुठल्याही पॅथीचं कायम उद्दिष्ट जे असतं ते ह्युमन बिईंग जे आहे त्यांचं वेलनेस, त्यांचं आरोग्य टिकवून ठेवणं हेच असतं. आयुर्वेदानेही 5000 वर्षापूर्वी हेच सांगितलं की स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम. जो आजारी पडलेला आहे त्याला बरं करायचं, पण जो आजारी पडलेला नाहीये तो पडू नये. तर आत्ता WHO कडून येणारे जे काही हे सांगितल्या जात आहेत, प्रिकॉशन्स येत आहेत, त्या सगळ्या अनुभवातून आलेल्या आहेत की ह्या पद्धतीनं तो कोरोना फैलावतोय. तेव्हा मास्क काही जणांनी वापरावा, काही जणांनी वापरू नये. म्हणजे जे एक्सपोजरमध्ये आहेत त्यांनी वापरला पाहिजे किंवा बाकीच्यांनी तो नाही वापरला पाहिजे. ज्यांना सर्दी खोकला झालेला आहे त्यांची इम्युनिटी मुळात कमी असेल त्यामुळे त्यांनी तो वापरला पाहिजे. अशा पद्धतीच्या ह्या ज्या प्रिकॉशन्स आहेत ह्या पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. आता राहतो दुसरा भाग. तर आत्ता ह्या घडीला कोणतीही एक मेडिसिन जी आहे ती प्रूव्हन नाहीये की ही मेडिसिन वापरली म्हणजे कोरोना होणार नाही किंवा ही मेडिसिन लाईन वापरली म्हणजे लगेच कोरोना बरा होईल. ऑब्व्हियसली आत्ता वुहानमध्ये जे काही पेशंट ॲडमिट झालेले आहेत किंवा ज्यांच्यावरती ट्रीटमेंट चालू आहे किंवा भारतात आणि भारताच्या बाहेरच्या कुठल्याही देशामध्ये तिथं त्यांच्यावरती ऑब्व्हियसली सगळीकडे मॉडर्न ट्रीटमेंटच वापरली जात आहे. आणि त्याच्यामुळं मॉडर्नच्या लोकांमध्ये किंवा ॲलोपॅथीमध्ये कोरोनाला फेस करण्यासाठीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचं नॉलेज जास्त प्रमाणामध्ये आलेलं आहे. पण ह्याच्या दुसऱ्या बाजूला जर आपण बघायला गेलो तर माणसांची इम्युनिटी म्हणजे आता वुहानचंच जर आपण उदाहरण घेतलं तर वुहानमध्ये हजारो लोकांना लागण झालेली आहे, पण त्याच्यापेक्षा कैक हजार लोकांना देखील लागण न झालेली आहे. म्हणजे ज्या वेळेला माणसाची इम्युनिटी चांगली असते त्यावेळेला त्याला त्या रोगप्रतिकार शक्तीमुळे रोग होत नाहीत. आणि हेच आपण गेल्या 5-6 वर्षामध्ये स्वाईन फ्लूच्या बाबतीत देखील बघितलेलं आहे. अगदी बरोबर आहे. आणि हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा चर्चेत आलेला आहे. मला वाटतं याकडे जास्त लक्ष आपण या पुढच्या चर्चेत वेधूया. ते असंच आहे की माणसाच्या अंतर्गत म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जी रोगप्रतिकारक शक्ती नैसर्गिकरित्या आहे तिला अधिक बळकट बनवा आणि स्वतःचं आरोग्य अधिक निरोगी, अधिक सुदृढ राखा. ही खरंच गरज आहे. डॉक्टर अमोल अन्नदाते, याच्यासाठी तुम्ही पहिले 3 उपाय काय सुचवू शकाल? नियमित व्यायाम, गरम अन्न खाणं आणि स्वच्छता राखणं, यापेक्षा अजून काय सुचतं? डॉक्टर अमोल अन्नदाते, माझा प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचलाय. कदाचित काही कारणांमुळे कदाचित माझा तांत्रिकदृष्ट्या संपर्क होत नाहीये, पण मी डॉक्टर पाटील यांना विचारतो, आपण सांगा या संदर्भातला काय सल्ला आपल्याकडून दिला जाऊ शकतो? मुळात असं आहे की आपली रोगप्रतिकार शक्ती कमी होण्याचं पहिलं कारण जर आपण बघितलं ना सर, मी थोडंसं ह्या गोष्टीला थोडंसं वेगळ्या अँगलवरनं मांडावाचा विचार करतोय. म्हणजे एक चांगला प्लॅटफॉर्म आज मिळालाय आणि याच्यामध्ये सगळे लोक ते बघतायत. अगदी माझं म्हणणं एवढंच आहे, आपण जरूर मांडा. फक्त छोटीशी विनंती इतकीच आहे की वेळेची मर्यादा पाळा. लाईफस्टाईल डिसऑर्डरशी नक्की काय आहे की आपल्याला ह्या सगळ्या ज्या आजारांना ना लाईफस्टाईल डिसऑर्डरकडे आपण मुळे ह्या होत आहेत असं आपल्याला दिसतंय. म्हणजे
आपल्या खाण्यापिण्या राहण्याच्या ज्या सगळ्या सवयी आहेत, म्हणजे लेट नाईट जागरण असेल, दिवसा उशिरापर्यंत झोपणं असेल, व्यायामाचा अभाव असेल, सिडेंटरी लाईफस्टाईल असेल आणि जंक फूड खाणं असेल, ह्या एका गोष्टींना आपण एका ठिकाणी बघत असतो. पण याच्याबरोबर आपण हे कुठेतरी विसरतो की आपण नैसर्गिक अन्न खूप मोठ्या प्रमाणात आपलं कमी झालेलं आहे. आणि ते कुठलं तर आपण पेस्टिसाइड्स वापरतोय, आपण फर्टिलायझर्स वापरतोय आणि याच्यामुळं अन्न जे आहे ते फुगलेलं येत आहे, पण ते कसदार नाहीये. आणि याच्यामुळेच खरं तर नॉनव्हेज रेग्युलर खाणाऱ्या पेशंट्समध्ये सुद्धा B12ची डेफिशियन्सी बघायला मिळते, असा प्रकार आपल्याला बघायला मिळतो. तर आत्ता ह्या घडीला मला असं सांगावं वाटतं की ही जी काही इम्युनिटी आहे ना, ती एका दिवसात, म्हणजे आज कोरोना तुमच्या दरवाजामध्ये आलाय आणि उद्या सकाळी तुमची इम्युनिटी वाढली असं होणार नाहीये. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार, नैसर्गिक पातळीवरचा विचार हा शासन दरबारातून व्हायला पाहिजे. आत्ताच्या घडीला आपण आयुषच्या मिनिस्ट्रीच्या माध्यमातून खरं तर हा प्रकार खूप चांगल्या पद्धतीनं होतोय. पण ह्याच्यामध्ये लोकसमूह जो आहे त्यांचं, लोकांचं सगळ्यांचं एकत्रित असणं आणि त्यांनी ह्याच्यासाठी प्रयत्न करणं, वैद्यांनी प्रयत्न करणं, आयुर्वेद आणि ॲलोपॅथी ह्यांसारख्या सायन्सनी एकत्रित येऊन काम करणं. कारण आता मी बघतोय बरेचसे मेडिसिन्स आयुर्वेदिक मॉलिक्युल्सला घेऊन ॲलोपॅथीमध्ये बनवले जात आहेत. म्हणजे मॉडर्नचे मॉलिक्युल्स आणि आयुर्वेदाचे मॉलिक्युल्स असे एकत्र करून वापरले जात आहेत. मी जसं मगाशी म्हटलं की दोन गोष्टी एकत्र येऊन खूप चांगली गोष्ट तयार करता येऊ शकते. तसं जर आपल्याला करता आलं तर हा एक जगातला खूप मोठा ब्रेक थ्रू असू शकेल. अगदी बरोबर आहे डॉक्टर पाटील. हा एका बाजूला विचार केला शरीर विज्ञानाच्या संदर्भातला भाग झाला, तब्येत कशी राखावी याच्या संदर्भातला भाग झाला, मनाच्या बाबतीतली चर्चा करणं तितकंच गरजेचं आहे. कारण भारतात कसं आहे, माझा गणपती दूध प्यायला लागला की तुझा गणपती दूध प्यायला लागतो, तुझा गणपती दूध प्यायला लागला की शेजारच्याचा गणपती दूध प्यायला लागतो. हा जो एक मानसिकरित्या एखाद्या विषयाचा प्रादुर्भाव होण्याचा प्रकार आहे, हा सर्वाधिक आहे. हा काही केवळ आणि केवळ भारतापुरता मर्यादित आहे असंही मी म्हणणार नाही. पण या निमित्तानं डॉक्टर भट्टड यांना विचारेन की मनाचं आरोग्य सुद्धा तितकंच चांगलं राखायला हवं, त्यासाठी काय करता येईल? निश्चितपणे बघा, मनाचं आरोग्य आणि शरीराचं आरोग्य दोघे एक दुसऱ्याशी जुडलेले आहेत. आपण दोघांना सेपरेट करूच शकत नाही. परंतु एक आहे की डेफिनेटली आपल्याला मोटिवेशन हवं. आता मोटिवेशन तब्येत चांगली राखण्यासाठी हवं की आपल्याला शारीरिक किंवा फिजिकल कम्फर्टसाठी संसाधन म्हणजे साधनं मोकळं आपल्या जवळ जमा करण्याचं मोटिवेशन पाहिजे. आता ह्यात थोडा डिफरन्स आहे. बघा, सगळ्यात चांगला, आपण एक म्हण आहे की सगळ्यात चांगला दागिना हा घाम आहे मनुष्याचा. तर आपण जर रोज मोटिवेशन ठेवलं, रोज समजा थोडासा व्यायाम केला आणि वेळेवर जेवण, नैसर्गिक चांगली झोप जर घेतली तर निश्चितपणे आरोग्य उत्तम राहण्यासाठी मदत मिळेल, मानसिक असो किंवा शारीरिक. अगदी डॉक्टर भट्टड, एक अत्यंत महत्वाची माहिती आपण या चर्चेत दिली की घाम रोज गाळला गेला पाहिजे. थोडक्यात काय, व्यायाम झाला पाहिजे, शरीराची हालचाल होत राहिली पाहिजे, नियमित पद्धतीनं आहार तुम्हाला घ्यायचा आहे आणि हे सगळं करत असताना पुरेशी झोप घ्यायची आहे. अर्थात आम्हा पत्रकार मंडळींना यातलं काहीच जमत नाही, त्यामुळे आमचं काय होणार देवाला ठाऊक आहे. असो, चर्चेकडे परत येऊयात. डॉक्टर अन्नदाते आहेत आपल्या सोबत. डॉक्टर अमोल अन्नदाते, आत्ताच्या घडीला जर समजा सर्वसामान्यपणे माणसाचा संघर्ष हा एखाद्या संसर्गाच्या विषाणूशी असेल तर त्या प्रकारच्या विषाणूच्या संसर्गाला रोखण्याच्यासाठी प्रशासनाकडूनही काही गोष्टी करणं गरजेचं आहे. लोकजागृती हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? खरं तर प्रशासनाच्या याच्यात जो त्यांच्याकडून जे व्हायला हवं, लोकजागृतीत मला पहिलं आवर्जून सांगावं वाटतं की खोकताना आपल्याला रुमाल समोर धरायचा आहे, आपल्याला आजारी माणसापासून लांब राहायचं आहे, आजारी असताना घरात थांबायचं आहे, आपल्याला फळं आणि भाज्या धुवून खायच्या आहेत. हे सगळं आपल्याला कोरोनाची साथ गेल्यावरही करायचं आहे. आपल्याला हात धुवायचे आहेत, हे खूप महत्वाचं आहे. हे काय कोरोनाची साथ आली म्हणून करायचंय असं नाही. हे आपल्या आरोग्याचे सार्वत्रिक नियम आहेत. हे आपण कोरोनाची साथ आल्यावरच आरोग्य विभागाने सांगायला पाहिजे असं नाही. हे नेहमी सांगत राहायला पाहिजे. नंबर 1. नंबर 2 गोष्ट महत्वाची की जर कोरोनाची साथ आली तर आपल्याला जर असे रुग्ण आले तर त्याला नक्कीच आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे. आजच्या घडीला कस्तुरबा रुग्णालय, मुंबई आणि नायडू हॉस्पिटल तुमचं पुणे, हे 2 हॉस्पिटल्स आणि काही जिल्हा रुग्णालय, इथेच फक्त आयसोलेशनची सोय आहे जर संशयित रुग्ण आढळले तर. परत हे आयसोलेशन करताना ते नेमकं कसं झालं पाहिजे, तिथल्या स्टाफनी काय काळजी घेतली पाहिजे, त्यांचं ट्रेनिंग हे अजून अपुरं आहे. म्हणून सगळ्यात महत्वाचं, डॉक्टर आणि मेडिकल स्टाफ, हा पॅरामेडिकल स्टाफही धास्तावलेला आहे. सगळ्यात जास्त धास्तावलेला आहे तो शासकीय रुग्णालयातला. काल परवा मी लातूरला होतो.
तिथेही शासकीय महाविद्यालयातही मायक्रोबायोलॉजिस्ट दाखवलेले आहेत. यांचं ट्रेनिंग आता खूप जोरदारपणे सगळ्यांनी म्हणजे अगदी ऍक्टिव्हली हे होणं गरजेचं आहे. प्रत्येक तालुका लेवलला प्रत्येक तालुक्यामध्ये एक आयसोलेशनचा वॉर्ड आपल्याला असणं गरजेचं आहे. सध्या निदान करायचं असेल संशयित रुग्ण फक्त एकच सेंटर आपल्याकडे उपलब्ध आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे. याच्या व्यतिरिक्त इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये सध्या सोय सुरू आहे नागपूरच्या. पण अशा 1 आणि 2 सेंटर्सवर आपलं हे भागणार नाही. अशा आपल्याला 4 ते 5 सेंटर्स, मराठवाड्याला 1, विदर्भाला 1, मुंबईला 1, पुण्याला 1, पश्चिम महाराष्ट्राला 1 असं आपल्याला व्यवस्था करावी लागणार आहे. तर या बाबतीत आपण थोडेफार कमी पडतोय. फक्त खोकू नका, हात धुवा हे सांगून विषय संपणार नाही. हे आपण प्रसार माध्यमे आणि डॉक्टर, लेखक हे करतातच आहेत. मला वाटतं प्रशासनाची भूमिका याच्या पुढे आहे. अगदी बरोबर आहे. डॉक्टर अन्नदाते, धन्यवाद या उत्तराच्यासाठी. आणि इतर सर्व मान्यवर पण या चर्चेत सहभागी झाले त्याबद्दल मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. लक्षवेधीमध्ये जाता जाता सर्वसामान्य माणसांनी एकूणच स्वतःच्या शरीराची स्वच्छता कशी राखावी हे आपल्याकडे पिढ्यानपिढ्या, वर्षानुवर्ष वंशपरंपरागत सांगितलं जात आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला कोणालाच जगता येणार नाही हे मात्र नक्की. पण दुसऱ्या बाजूला आपले नागरिक हे अधिकाधिक निरोगी कसे राहतील याच्यासाठी प्रशासनानं सुद्धा आपले कान, नाक, डोळे अधिक सतर्क राखून उघडे ठेवायला हवेत. तुर्तास या चर्चेत इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.